आहेत आपले. 100 लोकांनी जरी नुसतं असं केलं ना, जरी काय म्हणतो त्याला ते असं फॉरवर्ड, हां, तरी आहे ना यूट्यूबवाले ना हजाराच्या पटीने आहे ना ते काय करतात, पुढे फॉरवर्ड करतात. मग तुम्ही 5,000 लोकांनी जर का केलं ना, तर ते 50,000 नाही तर 5 लाखापर्यंत पाठवतंय यूट्यूब. लक्षात घ्या. आणि 5 लाख लोकांना पाठवल्यानंतर 1 लाख लोकांनी पाहिलं तर 1 लाख ॲडव्हर्टाईज जर बघितलं ना चुकून, तर 55 लाख एखाद्या मिळू शकतात सट करून. बघा मी काय म्हणतो ते, मी स्वतः मी करू शकतो ना, मला माहिती आहे. पण मला काय म्हणायचं आहे, जे मी जे अडचण बोलतो ना किंवा कार्यक्रम वगैरे, मला माहिती आहे फक्त ही प्रॉपर करेपर्यंतच मला काय मेहनत आहे. आणि जेव्हा फारचं चॅनल, फारचे इंस्टाग्राम, फारचं जेव्हा होईल ना, तेव्हा लाखो लोक बघतील. आणि ज्याला आहे ना गरज आहे तो बघणारच. अलग लक्षात, हे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना ते करायचं आहे, प्लॅन आहे. आणि बाकीचं सांगतील सर सांगतीलच. राहिला तुमचं ते मुद्दाम सांगणं गरजेचं. काही लोकांना डाऊट येतो काय आपल्याला पार्टी काढते. मी काय म्हणतो, पार्टी काढली तुम्ही येऊ नका ना. आपल्याला पार्टी काढण्याची गरजच नाही, कारण लोकप्रतिनिधी जर का आमचे असते तर लोकांना सांगता येतं हे आमचे लोकप्रतिनिधी, आमचे लोकप्रतिनिधी आहेत. कारण त्यांना बदमाश मांडण्यापेक्षा मी काय बोलतो सारखं, त्यांना बोलायचं नाही, त्यांना फक्त लोकप्रतिनिधीच्या ऐवजी स्वयंप्रतिनिधी म्हणायचं. तुम्ही लगेच बोलायला गेला तर ते सगळे काय करतील माहिती आहे का, अटॅक करतील. पण पहिल्यांदा लोकांमध्ये इस्टॅब्लिश काय करावं लागेल, हे लोकप्रतिनिधी आहेत. कळलं काय ते, कारण लोकांच्या मध्ये बदल करावा लागणार. तुम्हाला लोकांची माइंड आहे ना चेंज करावं लागणार आहे ना, ते सत्तेबद्दल, संविधानाबद्दल वगैरे वगैरे. फार अवघड काम आहे, पण स्टेप बाय स्टेप गेलो तर ते सोपं आहे. किती सोपं सांगितलं, 5,000 कार्यकर्ते बनवायचे असेल तर डिवाइड बाय 6 विभाग, डिवाइड बाय 5 जिल्हे, डिवाइड बाय, आणि तुम्हाला कधी 100 दिवशी करायचे. आलं का लक्षात. संस्था निर्माण केल्यानंतर त्याचं ट्रेनिंग घेणं वगैरे आपण आपल्याकडून. आता साहेबांनी 2 वेळा ट्रेनिंग तुमचं घेतलं, तुम्ही तयार झालात, तर तुमच्या विभागामध्ये तुम्ही पूर्ण जिल्ह्यांमध्ये घ्या ना. म्हणजे तुम्ही तिकडे काय व्हा माहिती आहे का, लोकांमध्ये मिसळा, तर तुमची आयडेंटिटी क्रिएट होईल. भविष्यामध्ये असं होईल, अरे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते चांगले आहेत, तुम्ही घेणार का तिकीट आमचं, म्हणजे एखादा बीजेपी मला होऊ शकतो, राष्ट्रवादीवाला काय नाही, बिंदास घ्यायचं, निवडून यायचं. त्याचं रिझन आहे का तिथं लोक पाहिजेत आपली ना. पक्ष हा साधन आहे ना, त्या साधन आहे ना, म्हणजे गाडी आहे, बसा जावा तुम्ही. कारण का काही गोष्टी बदल करण्यासाठी तिथे असावं लागतं ना, प्रेझेन्स असावं लागतं, त्या हाऊसमध्ये असावं लागतं. कळलं काय ते, हे एवढं काही सोपं नाही. म्हणून आहे ना स्टेप बाय स्टेप आपण बरोबर चाललोय. फक्त थोडंसं आहे ना मॅच्युरिटी आपल्याला आणावी लागेल. ट्रेनिंग घ्या, नसेल तर जिल्ह्यामध्ये आहे ना NGOचा कार्यक्रम लावा. सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या NGO साठी आहे ना मार्गदर्शन, बरोबर की नाही. आणि विशेष म्हणजे आहे ना संभाजीनगरमध्ये ऐकलं का, विशेष म्हणजे अजून आता नवीनच GR आला. म्हणजे आता समजा आता सगळ्यांना माहिती आहे मी बौद्ध आहे, बरोबर की नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आमच्या तर नवीन GR प्रमाणे जर का SC, मग त्याच्यात ते काय आहे, तुम्ही GR काढा तो त्याच्यामध्ये बौद्ध जर 50% वर असेल तर फंड आहे. पण आता झालं काय, त्यांनी फंड दिलाय, पण कुठलीच संस्था काय नाही रजिस्टर जाऊ द्या, रजिस्टर केल्यात काय त्यांचं अपडेट नाही, काय नाही, ऑडिट नाही, काय नाही. मी खूप मुंबईमध्ये प्रयत्न केला, एकाचं पण धड नाही. आणि मग बोंबलत बसायचं काय मिळत नाही. अरे कसं मिळेल. अगोदर मी हे किती वर्षापूर्वी सांगितलं होतं माहिती आहे, 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. जेव्हा SRS स्कीम आली 2012-13ला सांगितलं होतं, तुमची विहार आहे ना कंपाऊंड घालून घ्या, डॉक्युमेंट्स बनवा, प्रॉपर्टी कार्डवर नाव चढवा, लाईट मीटर घेऊन ठरवा. आता SRA मध्ये आहे ना देतच नाही. काय म्हणजे ऐकत नाही. आम्हाला कळतं का नेत्यांच्या माणसं असतात, कोण राष्ट्रवादीचा, कोण दादाचा, कोण बाबाचा, कोण कशाचा, त्यांच्यातच घ्यायचं वाटेल. हां. तर कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे सोशल करण्याची हे आहे, त्याला फक्त जोड कशाची आहे, नॉलेजची, बाकी काही गरज नाही. पहिला प्रश्न पैशाचा, तेही तुम्हाला मी सांगितलं. आणि ज्या वेळेला तुम्ही सक्षम असाल ना, चांगला कार्यक्रम वाटला, तुम्हाला काय आवडतं, लोक फक्त बघतात आहे तुम्ही चांगलं काम करताय की नाही, तुम्हाला पैसे सुद्धा मिळून जातील. काय होऊन जातील, असे लोक आहेत ना बरं का, आहेत लोक. मला जे काही सर्व्हिस किट दिले तिथे बोलतात फोनवर एक 1500 रुपयाला घेतले मी. दोन आता सध्या रिसेंटली आहे ना एकदम अर्जंटीमध्ये 2 आपले कार्यक्रम आहेत. आपण डिझाईन करू, तारखा डिझाईन करू. प्रिंट नाही काढली, काही गरज नाही, प्रिंट काढण्याची काही गरज नाही. तारखाचे प्रिंट म्हणजे कॅलेंडरचं 12 महिन्याचं तिथं गोलच करायचं. आज या विभागामध्ये कधी कार्यक्रम घ्यायचा किंवा नाही घ्यायचा की घ्यायचा. संभाजीनगरचं पहिले घेऊ.
आलं का लक्षात? आणि त्याचं रेकॉर्डिंग करू, हो. लाईव्ह करू, फेसबुक करू, जेणेकरून ना काही लोकांना आयडिया येतील.